नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आली आहे. वर्षभर अभ्यास देखील छान केलेला आहे आणि परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्याचा आत्मविश्वास देखील तुमच्यामध्ये प्राप्त झालेला आहे आणि असेलच. मी खात्री करतो की तुम्हाला सगळ्यांनाच ही बोर्डाची परीक्षा नक्कीच सोपी जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर केलेला सर्वच अभ्यास परीक्षेत कधीच विचारला जात नाही आणि परीक्षेमध्ये येणारे सर्वच प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांना येतात असं देखील कधीच होत नाही. आणि म्हणून त्या 3 तासामध्ये ज्यावेळेस तुम्ही बोर्डाची परीक्षा देण्यासाठी जाता त्यावेळेस प्रश्नांची निवड हा मुद्दा फार महत्वाचा ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये 3 टाईपचे प्रश्न असतात. मी नेहमी म्हणतो त्यातला पहिला प्रश्न असतो तो टिक प्रश्न असतो, दुसरा प्रश्न असतो तो स्टार प्रश्न असतो आणि तिसरा प्रश्न असतो तो क्रॉस प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका हातात मिळाल्या येईल तशी सोडवण्याची घाई कधीच करू नका. प्रश्नपत्रिका पहिल्यांदा बारकाईने शांतपणे वाचा आणि प्रश्नांची निवड करा. कारण जर तुम्ही योग्य प्रश्नांची निवड केली तर पेपर तुम्हाला अवघड जाणार नाही. जर कराल योग्य प्रश्नांची निवड तर पेपर जाईल सोपा. विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून पहिला प्रश्न असतो टिक प्रश्न, की जो 100% तुम्हाला येतो, त्याची उत्तरं तुम्हाला माहित असतात. जो प्रश्न तुम्ही कधीतरी वाचलेला असतो, कधीतरी शाळेच्या सराव परीक्षेमध्ये सोडवलेला असतो. असे टिक प्रश्न की जे तुम्हाला लगेच सोडवायचे असतात. 2 नंबरचे प्रश्न असतात ज्याला स्टार प्रश्न म्हणतो मी, की ज्याचे उत्तर तुम्हाला अर्धवट येत असतं. तो प्रश्न तुम्ही कुठेतरी अर्धवटपणे सोडवलेला असतो पण पूर्ण येत नसतो आणि म्हणून असा स्टार प्रश्न तुम्हाला जेव्हा संपूर्ण पेपर सोडवून होतो तेव्हा सोडवायचा असतो, वेळ मिळाला तर. आणि तिसरा प्रश्न असतो क्रॉस प्रश्न, की जो प्रश्न तुम्ही कधी वाचलेला नसतो, त्याचं उत्तर तुम्हाला माहित नसतं, असा प्रश्न सोडवायचाच नसतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्नांची निवड केली तर तुमचा वेळ वाचतो. 2, तुम्हाला उत्तर लिहिण्याचा कॉन्फिडन्स मिळतो, कारण प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची निवड हीच तुम्हाला गुणवत्तेकडे घेऊन जात असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे टिक प्रश्न, दुसरा प्रश्न आहे स्टार प्रश्न आणि तिसरा प्रश्न आहे क्रॉस प्रश्न. अशा पद्धतीने प्रश्नांची निवड करा व येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. यशस्वी भव, विजयी भव.